हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मजेतच असायला पाहिजे. तर मंडळी, आपल्या रिया तांबडे या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत करते. तर मंडळी, आज आहे शुक्रवार आणि मिथिलाला आहे सुट्टी. सुट्टी म्हणजे तिच्या स्कूलमध्ये आहे ना, बोर्ड आहे. तर एक्झाम आहेत. हां, 10thवाल्यांची एक्झाम आहे, 10वीवाल्यांची. तर तिच्या स्कूलमध्ये बोर्ड आहे, त्याच्यामुळे ह्या लहान मुलांना, हिची कशी दुपारची शाळा असते ना, तर दुपारचे पेपर असतात मे बी मुलांचे 10वीच्या. तर मग त्यांना ते लोक सकाळची स्कूल घेतात मोठ्या मुलांची, आणि नंतर दुपारी लहान मुलांची स्कूल असते. तर पेपर असतात 10वीच्या मुलांचे, तर ह्या लोकांना सुट्टी असते. ज्या दिवशी पेपर असतो त्या दिवशी यांना सुट्टी देतात. तिच्यासुद्धा एक्झाम वगैरे, ओरल वगैरे सगळं काही चालू आहे मिथिलाचं सुद्धा, आणि इकडे तिचा नाश्ता चालू आहे. माझा आवाज अजून क्लिअर नाही झाला आहे सर्दीमुळे. तर सर्दीच्या गोळ्या खाल्लेल्या ना, तर आवाज कप सगळा बसला आहे छातीमध्ये, तर आवाज एकदम हे वाटतोय, येतोय घोगरा. आणि हां, तो गावावरून भेट आणलेले तो व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल, तुम्हाला सगळ्यांना खूप खूप आवडला. तर आता आपण गावावरून जे काजूगर आणले होते बाबांनी, ते त्यांनी कापायला घेतले. तर मी त्याचा तुम्हाला दाखवते मी ते कसे कापतायत ते. चला तर मग आपण बघूया. ते बाल्कनीमध्ये बसलेत. दाखवते तुम्हाला कसे कापतायत ते. हे बघा, इकडे त्यांचं काजूगर कापायचं चालू आहे मस्तपैकी वेळीवरती. हाताला चीक लागतो, हे काजू एकदम सांभाळून कापावे लागतात. हे बघा, आणेपर्यंत असे झाले. घेतले तेव्हा हिरवे होते ना एकदम. आता 2 दिवस झाले त्यांना. तर मग ते असे काळे पडतात, पण आतमध्ये खराब नाही होत. जरी बाहेरून काळे पडले ना, तरी आतमध्ये खराब होत नाहीत. ते आतमध्ये चांगलेच असतात आणि जून आहेत चांगले काजू ना. मागच्या वेळी पण, गेल्या वर्षी पण आणलेले ना, हे आमच्या झाडावरचे नाही आहेत, हे विकत घेऊन आणलेत त्यांनी. तर चांगले जून असतात काजू, आणि भाजी चांगली होते, छान होते भाजी. जून व्यवस्थित काजू असेल ना, असा टपोरा काजू, तर बघा अशी त्याचं गर सुद्धा असं जून वाटतं, एकदम मस्त परिपक्व झालेलं. त्याची भाजी सुद्धा छान होते, गोड होते. दुसऱ्या बाल्कनीमध्ये बसलो आम्ही, आणि या बाल्कनीमधून आहे ना पूर्ण व्ह्यू दिसतो समोरचा. ही समोर ब्राऊन कलरचं दिसते ना, ती स्कूल आहे, इंटरनॅशनल स्कूल आहे, ICSE बोर्डची. तर असा व्ह्यू दिसतो या दुसऱ्या गॅलरीमधून आमच्या. इकडे काय आम्ही झाडं वगैरे लावली नाही आहे, तिथे फक्त असंच ड्राईंग एरिया केला आहे मी, म्हणजे कपडे वगैरे सुकवायला, किंवा अशी इकडे रश्शा वगैरे बांधले आहेत. इकडे मशीन ठेवली आहे, इकडे सगळं काय नाही. एकाच बाल्कनीमध्ये आम्ही झाडं लावलेत. तर असा काजू घ्यायचा वेळी, किंवा आपल्याकडे कोयती असेल ना, तरी बघा असा कापायचा मधोमध. एक मिनिट. असं मधोमध कट करायचा हात सांभाळून. त्याचं चीक खूप हे असतं, बेकार असतं ह्याचं चीक. हातामध्ये हँडग्लोव्ज किंवा काय तुम्हाला घालून जर कट करायचं असेल तर करू शकता तुम्ही. पिशवी वगैरे घालून पण, हातामध्ये प्लास्टिकची पिशवी घालून वगैरे पण तुम्ही कट करू शकता. बघा असं कट करायचं, आणि मग हे जे कापलेले आहेत ना काजू, ते सुरीने किंवा चमच्याने किंवा टोकदार काय असेल त्याच्या साहाय्याने आपण काढू शकतो गर. बघा अशा प्रकारे 2 किलो काजू आहेत. गावाला आमच्या विकत भेटतात. आमची झाडं पण आहेत, पण ती लेट थोडी लागतात. आता आम्ही गावी जाऊ पालखीच्या टाईमला वगैरे, तेव्हा पण भेटले तर भेटतील, नाही तर नंतर लेट गेलो तर लेट भेटतात. एप्रिलमध्ये वगैरे लेट येतात झाडं. इकडे मिथिलाचा नाश्ता चालू आहे. नाश्त्यामध्ये बघा चकली. चकली सोडून दुसरं काय आवडत नाही. भूतनी केस नीट कर, उठलेस तर जा विंचरचा केस बीस व्यवस्थित. इथून बघू शकता, ह्या बाल्कनीमधून आपला असा व्ह्यू दिसतोय. छान अशी आपली झाडं मस्तपैकी. इकडे आपण ग्रास लावून घेतलाय मस्त असा. या बाल्कनीमध्ये बसायला मला खूप जास्त आवडतं. खूप शांत आणि एकांत मस्त वाटतं अगदी. इथे आपण झुला पण लावणार आहे. झुला लावायचं
बघूया, ट्राय करूया. झुला लावला तर मस्त वाटेल, पण एक अडचण पण होईल कारण तो झुला मोठा असतो ना, मग इथे अडचण होऊ शकते या एरियामध्ये. बघूया कसं काय ते. आता ते काजू कट करतायत. काजू कापल्याच्या नंतर आहे ना त्याला त्याच्यातला गर काढावा लागतो. गर काढून झालं ना की मग ते गरम पाण्यामध्ये ठेवायचे थोडा वेळ, आणि त्याचं म्हणजे गरम पाण्यामध्ये आपण ठेवलं ना की त्याचं साल निघून जातं, आणि साल आपण काढायचं म्हणजे नरम होतं ते साल, मग आपण त्याच्यावरचं साल काढायचं, आणि मग चीक वगैरे गरम पाण्यामध्ये काढून झाला ना की त्याची छान अशी मस्त सुंदर भाजी होते. भाजीची रेसिपी पण तुम्हाला दाखवेल. आता कट करून झालं की नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला म्हणजे नेक्स्ट स्टेप तुम्हाला भाजीचा दाखवेल मी, कसं भाजी वगैरे आपण करणार आहे ते. आणि काजू कोणाला पाहिजे असेल तर मागू नका कारण ते काय गावाला मिळतात. तुम्हाला कोणाला हवे असेल तर हे 200 रुपये किलोनेच आणले, तेवढे पण काय महाग नाही आहेत. पण त्यांच्याशी काय एवढं कॉन्टॅक्ट नाही, एवढं गावावरून कोण आणणार किंवा काय. तर फक्त तुम्ही आम्ही खाताना बघा, आणि तुम्हाला पाहिजे असेल तर तुमच्या गावाला जाऊन घेऊन या. हे बघा असं कट झालं, हे कापून झाल्याच्या नंतर आहे ना, हे जे आपलं हे बघा, हे ज्याचे 2 पीस होतात ना ते असं घ्यायचं, म्हणजे डायरेक्ट हातात नाही घ्यायचं. आता मी घेतलंय ते सोडून द्या, पण चिक लागतो हाताला, पिशवी वगैरे किंवा काहीतरी लावायचं हाताला. आणि हे आहे ना, हे बघा सुरीच्या टोकाने किंवा चमच्याच्या साहाय्याने ना असं गर काढायचं बाजूला, आणि असं पाण्यामध्ये टाकायचं गरम पाण्यात. आता हे थंडच पाणी आहे, पण नंतर मी गरम पाण्यामध्ये टाकणार आहे सगळे काजू काढून झाले की. म्हणजे ह्याचं जे हे साल आहे ना, हे बघा, हे साल गरम पाण्यात टाकल्यावर इझिली निघतं, इझिली गरम पाण्यात टाकल्यावर. आता बघा थंड पाणी म्हणून हे अर्ध राहिलंय, अर्ध बाकी आहे, अर्ध निघालं, अर्ध बाकी आहे. गरम पाण्यात टाकल्यावर पूर्ण निघतं. पाण्यात यासाठी टाकलेले थंड पाण्यामध्ये की गर काळे पडू नयेत ना म्हणून. तर असे सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे. ह्याची हे काजू खायला चांगले लागतात, पण त्याच्यासाठी मेहनत खूप आहे. जंगलातून आणावे लागतात, झाडावरून काढून. त्याच्यानंतर हे कापायला सुद्धा खूप मेहनत आहे. ह्याचं जर चीक डोळ्यामध्ये वगैरे उडाला ना तर खूप जास्त झोंबते, आणि हातापायावर उडाला जर कट करताना कापताना तर जखम सुद्धा होते. त्याच्यामुळे हे सावकाशच कट करावे लागतात. आपण जाणार आहे गावाला, तेव्हा बघूया आपल्या झाडावरती लागले असतील तर मी तुम्हाला दाखवेन जाऊन. जे कट केलेले काजू आहेत ना ते थोडे आहे ना असे गरम पाण्यामध्ये थोडे उकळायला ठेवायचे, म्हणजे जास्त नाही, थोडा वेळच, कारण हे जे साल आहे ना त्याच्यावरचं ते इझिली निघून जातं, आणि चीक सुद्धा निघून जातं. बघा हे वरती तुम्हाला फेस दिसतोय ना, हा त्याचा चीक आहे, ते निघून जातं. ते निघून जाण्यासाठी बघा साल सुद्धा आपोआप निघताय, ते बघा, हे बघा काय काय साल निघाली पण त्याच्यामध्ये. तर म्हणून असं थोडंसं गरम करायचं, आणि मग भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं. मग ही सालं वगैरे काढून झाली ना की स्वच्छ 1-2 वेळा धुवायचे, आणि मग भाजी करू शकतो आपण. जे काजू आपण गरम पाण्यामध्ये टाकलेले आहेत ना, हे बघा त्याचं पाणी कसं झालंय, ते चिक चिक आलंय सगळं वरती. तर आता हे पाणी आहे ना मी गाळून घेते गाळणीमध्ये. हे बघा आता सगळं हे मी गाळून घेतलंय त्याच्यातलं पाणी चाळणीमध्ये. आता गाळल्यावरती ना बघा गरम पाण्यामध्ये टाकल्याच्या नंतर आहे ना एकदम इझिली त्याचं साल निघतंय असं. हे बघा हे ना काय ते गरम पाण्यामध्ये टाकल्यावर बघा इझिली साल निघतं. तर आता हे ना हे आपल्याला गर असे एका साईडला काढायचे छानपैकी. हा एका भांड्यामध्ये साल असं एकदम इझिली निघतं. हे साल आपल्याला फेकून द्यायचे आणि हे गर घ्यायचे, आणि हे गर काढून झाल्याच्या नंतर पण आहे ना 2-3 वेळा आपल्याला चांगले स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे, म्हणजे जे उरले सुरलेलं त्याचं काही चीक असतं ना ते चीक सुद्धा निघून जातं. आता मी हे पटापट सोलून घेते.
पण ह्याची भाजी मी आता नाही करणार आहे, संध्याकाळी करणार आहे. तुम्हाला मी तो पण व्हिडिओ ह्याच्यामध्ये दाखवेल भाजीचा. हे बघा, हे असे साल पटापट पटापट निघतात. मग काजू आता सोलून झालेले आहेत. हे बघा, हे त्याच्यावरची सगळी सालं निघाली आहेत आणि हे गर निघाले तेवढे. हे बघा, आता ह्या गरांची आपल्याला भाजी करायची आहे. हे गर सुद्धा आहे ना आपल्याला स्वच्छ 2-3 वेळा अजून एकदा धुवून घ्यायचे, म्हणजे कसं त्याच्यातलं चीक, जे पण राहिलेलं चीक असेल ते निघून जाईल. आणि छान अशी तुम्हाला जर चिकनमध्ये पाहिजे असतील तर चिकनमध्ये, मटनमध्ये पाहिजे असतील तर मटनमध्ये, किंवा तुम्हाला अशीच सुद्धा शेवग्याची शेंग, बटाटा वगैरे घालून जर तुम्हाला भाजी करायची असेल तरी तुम्ही भाजी करून खाऊ शकता. खूप छान लागतात आणि आपल्याला वर्षातून एकदाच खायला मिळते ही भाजी. वर्षभर नंतर आपल्याला खायला मिळत नाही. नंतर मग कितीतरी महाग हे काजू विकले जातात. ही भाजी फक्त आपल्या कोकणातच मिळते. आपल्या कोकणामध्ये जास्तही झाडं असतात काजूची वगैरे. इतर लोकांना हे खूप म्हणजे असं महाग वाटतं. काही लोक जर आहेत ना, म्हणजे यूपीची वगैरे आमच्या साईडला शेजारी वगैरे आहेत किंवा माझे मैत्रिणी आहेत, ते लोक बोलतात बापरे इतना महंगा सब्जी खाती आहे तू रिया. पण आमच्या कोकणात तर हे आमच्या घराजवळच आमची झाडं असतात स्वतःची, तर म्हणजे त्यांना एवढं माहीत नसतं, कारण त्या साईडला काजू वगैरे फारसे नाही मिळत आणि भाजी वगैरे ते लोक नाही खात, तर त्यांना नवल वाटतं त्यांच्यासाठी. तर आपल्याला हे छान असं कोकणातल्या लोकांना वरदान दिलेलं आहे, देवाकडून मिळालेलं आहे, तर त्याचा आस्वाद घ्या तुम्ही सुद्धा. तर याची भाजी कशी करायची त्याची मी रेसिपी तुम्हाला आता शेअर करेल. व्हिडिओ कंटिन्यू बघा, कुठे स्किप करू नका. चॅनलवरती आपला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, एक लाईक नक्की करा, जेणेकरून सबस्क्राईब केलात ना तर पुढचं जे आपला व्हिडिओ येईल त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पहिलं पोचेल. मंडळी, आता काजूची भाजी मी करायला घेतली आहे. तर त्याच्यामध्ये आहे ना, हे बघा, हे काजू जे आपण सोलून ठेवले होते स्वच्छ, तर ते मस्त आहे ना मी 2-3 वेळा आता धुवून घेतलेत चांगल्या पाण्याने, म्हणजे त्याच्यात जो उरलेला चीक असतो तो सुद्धा निघून जातो. तर त्याच्यासाठी मी इथे घेतला अर्धा कांदा, 1 पोटॅटो, टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर आणि इथे आता टोप ठेवलं. या टोपामध्ये आपण भाजी घालणार आहे. तर मी तुम्हाला आता दाखवते भाजीची फोडणी कशी घालायची. आणि हां, हे कांदा खोबऱ्याचं वाटण मी वाटून घेतलं आहे. कांदा आणि खोबरं चांगलं भाजून मस्तपैकी छान त्याचा मसाला बनवून घेतलाय. इथं काय चाललंय, पाणी उडवते येडी. बघितला कार्टून. ये इथे व्हिडिओ शूट कर, ये थोडं जरा मी भाजीची रेसिपी दाखवते, ये लवकर. ते आता आपण आहे ना टोप ठेवलेला आहे गॅसवरती, तेल ओतून घेते. त्याच्यामध्ये घालायचं आपल्याला मोहरी, मोहरी छान तडतडू द्यायची. घालायचा कांदा, घालायचं टोमॅटो सुद्धा छान फिरवून द्यायचा आहे. टोमॅटो छान असा आपला नरम झाला ना की त्याच्यामध्ये आपले मसाले घालून घ्यायचे. लाल तिखट घालायचं 3 चमचे, हळद घालायची, छान असा मसाला सुद्धा लाल होऊ द्यायचा आहे. मसाल्याला जरा तेल सुटलं ना की हा जो आपण कांदा खोबऱ्याचं वाटण करून घेतलेलं आहे ते घालायचं त्याच्यामध्ये बऱ्यापैकी.
टाकलेलं कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ना छान असं तेलामध्ये फिरवून घ्यायचंय मस्त. त्याला सुद्धा तेल सुटेपर्यंत आहे ना मस्त असं फिरून घ्यायचंय, खमंग वास सुटेपर्यंत. छान असा खमंग वास येईपर्यंत आहे ना मसाला मस्त असं फ्राय करून घ्यायचा आहे. कच्चटपणा त्याचा राहिला नाही पाहिजे. हा गो कांदा खोबऱ्याचा त्याला मसाला करतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये घालायचे आपल्याला काय पोटॅटो, पोटॅटो बटाटा पोटॅटो हे सुद्धा छान आपल्याला बटाटे मिक्स करून घ्यायचे. आणि आता हे सगळे काजू मी टाकणार नाहीये, थोडे काजू आहे ना मला चिकन बनवायचे तर त्या चिकन साठी सुद्धा मी ठेवणार आहे. आणि अर्ध्या काजूची भाजी करणार आहे. अर्धे काजू चिकन मध्ये घाला. वाव किती सुंदर वास सुटलाय ना बाबू. मस्त छान असं भाजीला वास सुटला. एवढे त्याच्यातले अर्धे काजू मी टाकलेत आणि अर्धे काजू मी ठेवले. बघू शकताय. आता हे व्यवस्थित असं आहे ना आपल्याला एकदम चिकन सारखं स्मेल येतोय. छान असं आपल्याला फिरवून घ्यायचं. वाटण ताजं आहे ना. वाटण तुम्ही बघा फ्रेश करून बघा. वाटण कधी पण आहे ना आपण कसं वाटण करून ठेवतो ना फ्रीज मध्ये, कारण आपल्याला कधी कधी वेळ नसतो वाटायला, कारण ते वाटण्याची प्रोसेस खूप मोठी आहे. तर मग आपण फ्रीज मध्ये वाटून ठेवतो, मग त्याला ना चव नाही राहत. मी पण तेच करते, पण त्याला चव नाही राहत. आणि आता हे माझ्याकडे वाटण नव्हतं ना पहिलं, म्हणून मी आता हे फ्रेश बनवलंय. पाणी पण त्याला एवढा सुगंध फोडणीला घालते ना तेव्हाच एवढा सुगंध सुंदर सुटलाय ना की हेच म्हणजे चव सुद्धा त्या जेवणाला छान येईल त्याच्याने. एवढा सुंदर सुगंध सुटलाय. आता आपल्याला थोडंसं पाणी घालायचंय आणि वाफेवरती झाकण मारून मीठ वगैरे घालून आपल्याला छान अशी वाफेवरती भाजी आपली शिजू द्यायची आहे. छान असे काजू नरम झाले पाहिजेत मस्तपैकी. वरून थोडीशी कोथिंबीर टाकते. काजू अगदी नरम होईपर्यंत आपल्याला भाजी शिजू द्यायची आहे, मग खूप छान टेस्ट येते. आता ह्याच्यामध्ये मी घालून घेते चवीनुसार मीठ. इसको बोलते हैं काजू की भाजी. आता ही छान अशी भाजी आपल्याला शिजू द्यायची आहे. बघा कसं मस्त रट्टामटा कड येतोय भाजीला. भाजी दिसते पण किती छान बघा हॉटेल सारखी. आणि सगळे भाजी मिनी कापले. झूठी मिनी कापलेत का? दुनिया की झूठ औरत लड़की. माझ्याकडे सुरी आहे. सुरी आहे तर काय तू कापला असं झालं काय? हा मिनी कापले. मिनी कापले खरंच. व्हिडिओ मध्ये दिसतंय ना कोणी कापलाय ते. त्याच्या आधीचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये कट करताना कोण दिसतंय ते आहे, समजलं. तर आपली भाजी छान अशी शिजू देत. शिजली की मग तुम्हाला परत दाखवते मी कसं नरम वगैरे काजू होतो वगैरे. तुम्हाला याच्यामध्ये ॲड ऑन अजून काय शेवग्याच्या शेंगा किंवा तुम्हाला अजून काही ॲड करायचं असेल तर तुम्ही ॲड करू शकता. छान असं चिकनमध्ये मटनमध्ये सुद्धा हे काजू घालून ना खूपच सुंदर लागतात. तुम्ही एक दिवस घालून बघा, करून बघा, खूप छान रेसिपी होते. तर आता हे शिजू दे छान. गॅस पण मी स्लो करते आणि वरती झाकण मारते. वरती मी ह्याच्यात झाकण ठेवते आणि छान वाफेवरती शिजू देते. इथे भाजी आपली रेडी झालेली आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि बघू शकताय छान अशी टेस्टी मस्तपैकी लजीज आपली भाजी झालेली आहे.
हे बघा बघू शकताय छान असा काजू सुद्धा आतला शिजलेला आहे. मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते. हो हो वाटी, हा वाटी. हे बघा छान अशी आपली काजूची भाजी रसरशीत रपरपीत अशी आपली मसालेदार काजूची भाजी आपली रेडी झालेली आहे. एकदम इझी आणि सोप्या पद्धतीमध्ये भाजी छान अशी आपली रसरशीत रपरपीत मसालेदार भाजी अशी मस्त अशी आपली झालेली आहे. सुंदर अशी. तर कुणाकुणाच्या तोंडाला पाणी सुटलं कमेंट करून मला नक्की सांगा. आपल्या व्हिडिओची जर तुम्हाला रेसिपीचा जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मंडळी. विसरू नका सबस्क्राईब करायला. नेक्स्ट व्हिडिओ येईल तो तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचेल. तर अशी छान अशी लज्जतदार भाजी झालेली आहे. आपल्या तर गरम आहे म्हणून नाही तर तुम्हाला मी काजू दाखवते तुम्हाला मी कितपत शिजला आहे तो. गरम आहे त्याला चमच्याने दाखवते. हे बघा काजू मस्त असा आपला शिजलेला आहे. छान असा काजू मस्त असा नरम होईपर्यंत शिजवायचा म्हणजे भाजीला छान टेस्ट येते. तर अशा प्रकारे आपली काजूच्या भाजीची रेसिपी दाखवून झालेली आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटू अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.